चिंचपाडा जंगलात वन विभागाची धडक कारवाई, 2 गावठी कट्टे व दारुगोळ्यासह तिघे ताब्यात. चिंचपाडा वन परिक्षेत्रात नाईट गस्ती दरम्यान वन विभागानं धडक कारवाई करत 2 गावठी कट्टे, दारुगोळा व मोटरसायकलचा मुद्देमाल जप्त करून 3 संशयित इसमांना ताब्यात घेतला. या आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची वनकोठडी सुनावली. वनक्षेत्रपाल श्रीमती प्राशा पगार चिंचपाडा या आपल्या पथकासह 9 मार्च 26 रोजी नियतक्षेत्र चिंचपाडा कंपार्टमेंट क्रमांक 84 मध्ये रात्री गस्त घालत असताना 3 संशयित इसम आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे, बंदुकीसाठी लागणारा दारुगोळा, सरे तसेच मोटरसायकलचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 10 मार्च 26 रोजी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नवापूर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपींना 13 मार्च 26 पर्यंत 4 दिवसांची वनकोठडी सुनावली. सदर प्रकरणी चिंचपाडा वनरक्षक यांनी गुन्हा नोंदवलाय. पुढील तपास वनपाल कामोत करतात. ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज, धुळे प्रादेशिक उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार, विभागीय वन अधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर धुळे, सहाय्यक वनसंरक्षक रोशनबुवा प्राणी व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपाल SD बडगुजार, युवराज भाबड तसेच वनरक्षक सतीश पदमर, दीनानाथ कोकणी, रामदास पावरा, इलान गावित, अमोल गावित, देवमन सूर्यवंशी, शिवराम गावित, अनिल पावरा आणि वनमजूर बाळा गावित, फिलिप गावित, कांतीलाल गावित, फिलिप सकाराम गावित तसेच वाहन चालक चमाऱ्या गावित यांनी सहभाग घेतला. वन विभागाच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जंगल परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.